श्री स्वामी समर्थ. कालच्या व्हिडिओला दिलेल्या कमेंटसाठी लाईकसाठी खूप मनापासून आभारी. तर यांचं सुरू आहे बघा पसारा घालायचं. कितीही घरं आवरा, दिवसभरात 2-3 वेळा घरं जरी आवरली तरी पोरं इकडचं तिकडचं काहीतरी काढतात, पसारा वाढवून ठेवतात. कारण 3 पोरं सारखीच झालेत, आरुष, आयुष आणि हार्दिक. आर्यन मोठा आहे, तो काय उचकी बोचकी करायला जात नाही. त्याचं फक्त एकच ध्यान असतं, काय तोडायला मिळतंय, जोडायला मिळतंय, मोडायला मिळतंय किंवा ती मग गाडीसाठी आवरून फुरं झाले. आणि आर्यनचा स्वभाव बघून असं वाटतंय ना, आर्यनला लवकर गाडी घ्यायची नाही. कारण त्याला गाड्यांमध्ये लय इंटरेस्ट आहे. 4 व्हीलरची तर एवढी नावं सांगतो ना तो, ही गाडी अशी आहे, ती गाडी. आम्हाला माहीत पण नाही आहे कुठली नावं काय. 2 व्हीलरची सगळी नावं माहिती आहेत, कुठल्या कितीला मिळतात माहिती आहेत, 4 व्हीलरबद्दल माहिती आहे. त्याला गाड्याचं खूप आवड आहे, त्यामुळे त्याचं लक्ष तेवढ्यातच असतं. यांचं लक्ष फक्त असतं उचकाबोचकी करा, पसारे करा, इकडचं तिकडं टाका, तोडा मोडा, चालायचं. आता हा जो पसारा आहे ही सगळी जाईपर्यंत असंच असणार. आल्या भांडणाचं. अरे रस्त्यातच, अरे काय हे प्रकार. बाटल्या वापरायच्या कुठं गाड्याला त्याचं टोपण उडकून दिलं पाहिजे. आता तुमच्या पोरानं टाकली मी कुठलं उडकू. ते बघ बारका घाटा बघ. दे तिकडे मामीकडे द्यायचा पटकन. खरंच काय गबाळे हे बघा पोरग सकाळपासून पोह्यावर आहे. 2:30 वाजलेले आहेत. नाश्ता नाही, खाणं नाही, नीट काय नाही. ए सागर, ते काढून दे सगळ्यांना. हाय तेवढं बस. आता एक काम कर, पोरांना दे तेवढं. कसलं ए अर्धुले माग सर तू जाणार आहे की 4च्या पुढं. नाही जाऊन येणार आहे लगेच. अरे दंगा करू नका रे. ब्रँड चांगला आहे रे. ऐक तरी माझं ऐक. मला नको आहे आता. गोड खाल्लं का नाही, पाणी लय पिते मला. मी पाणी पिणार आहे. मला नको. पोरासनी देते, पोरं खाऊ दे पहिला. मला बोललेलं कळतं. आई मला नको म्हणताना खा की आम्ही खातोय भरपूर. नको त्याने कधी रे आपण कोणी आणलं तरच ती खाते. ती बाबाला दिलं का नाही आमच्या. इथं थोडंसं आमची चर्चा सुरू होती एका महत्त्वाच्या कामावरती. सगळ्यांनी बसून आम्ही चर्चा केली. सगळं जे काय असेल आम्हाला वाटतंय ते सगळं आम्ही एकमेकांना शेअर केलं. आईस्क्रीम खाऊन त्याच्यानंतर आम्ही पोहायला गेलेलो आहोत. म्हणजे मुलं गेलते, आम्ही पण गेलतो बायका. कारण एवढं सगळं खांडवा घेऊन गेले, लक्ष पाहिजे ना म्हणून. तर हसून पोट दुखेल, कारण भीती काय असते. तर दुपारचे 4 वाजलेत आणि आम्ही चाललो. इथं विहिरीवरती मुलं पोहायला गेले. सकाळी जाऊन पोहून आली. आता जायचं होतं बरं का सोनंदला आजीला भेटायला. का तर उद्या परवा सगळी जाणार आहे. सगळी गेलेत, आम्ही पण चाललोय. कारण आता एवढा सगळा खांडवा, सगळी पोरच. इथं विहीर आहे, सगळीकडे झाडं झुडपं, डोंगर, काट, आयचान. पावसाळ्यात लयच होत असेल ना हिरवळ. तेच की, पण हिरवळ होत असणार आहे. कडक ऊन. पोरं तर दुपारी 3 वाजल्यापासून मागं लागलेत. आणि मी टिकली रसाची लावली. ते बघा रसाची टिकली दिसतच नाही ते कॅमेऱ्यात. मी अशा पहिला टिकली लावायची. मला कमेंट यायच्या टिकलीबद्दल पहिला. हां दिसत नव्हती ग, प्लेनच दिसायचं तोंड. चल घसरून आपटा. आणि एका दगडावर जर पडलं पायऱ्या नीट नाही त्या कॅन कशी कॅन नाही एक कॅन आहे. अरे 2 राऊंड भीती तर मोडल का नाही तुला. लय सगळी एकदाच टाकायची. एकदाच टाकायची सगळी.
3 मुलांना शिकवायला 3 माणसं, म्हणजे एक माणूस जे आहे ते मुलांच्या कडेला उभारलेलं आणि 2 जे आहेत ते पाण्यात जाणार, म्हणजे जे कोणी पोहेल त्याच्या भोवती 2, अशा पद्धतीने सुरक्षेची काळजी घेऊन मग यांना पोहायला शिकवत आहेत. अजून याला हाक मारतो. जरा पाण्यात पाय घालून आण. अरे पाण्यात पाय घालून आण त्याचं. पैसा कुठं आहे दमले उचलून म्हणून पिकी ना ये लवकर. हे बघा ही कुठं जाऊन बसले बघा. हे बघा ते तिकडे पळून बस गेले. ए तो बरं अरे पकड त्याला. सागर हार्दूला पकड. कॅन काढले की वर येऊन थांबायचं. चिमण्यांची घरट बघ. आणि यातनं एखाद्याची पिल्लू पडलं तर खालीच. ए सुन याला जरा घे तिथं बसते बरं. ह्याच्याकडे ध्यान देऊ दे. ए तोंडात पाणी जाऊ दे. येणार आहे येणार नाही बाबा. गेलं म्हणजे द्या त्याला उडी आत घ्या. द्या आयुष्य एका ह्या साईडला गप उभार. हालू नकोस. हा बापाचा जीव बघा. बापाचा जीव बघ. सोडू नकोस. चल 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 हात मार हात मार हात मार हात मार हात मार. आता गेली ना राहू दे ना आता बस बस. आयुष्याच्या वारीले म्हणजे आयशा माझ्यावर गेले का भीत या. आयशा पळाला बरं का वर पळाय. पाय हलवायला लागले का उगच कॅनान पळायला लागले. ते तर थोड्या दिवसात ते आठवड्यात शिकते ते आठवड्यात. या कशाला चिकन एक मारा की बस. त्याच्या तोंडावर आट्टे असते तर ती पवायला जायचं म्हणजे आपल्याला जायचं त्याला त्याची गंमत अरे पोटा पाणी कळत नाही. 15 दिवस लागते. रोज पोहावं लागते अर्धा तास. पाणी आहे पाणी आहे. पाण्यात जाणार का आता. हा मग तू जाणार का आता पाण्यात. जा ना पवायला जा. जा पाण्यात पवायला शिकताय जा. नाही काय म्हणला
गाडी दे आम्हाला सोनंदला जायचंय. आणि तुम्हाला सांगू, शक्यतो गावाकडची मुलं जर पोहायला शिकत असतील तर कशी शिकतात, अशीच विहिरीमध्ये शिकतात. आमच्या काळात तर आम्हाला ते तणसाचे बिंडे असायचे, ते बांधलं जायचं आणि मग पाण्यामध्ये दिलं जायचं ढकलून. मी पण असं, ते आयुष कसा भिवून पळाला ना, मला एकदा पोहायला सोडल्यानंतर मी त्याच्यासारखीच पळाली. त्याच्यानंतर पोहायला जायचं म्हटलं की मी लपून बसायचे आणि मी शिकलेलीच नाही पोहायला. आयुषचं पण तेच झालेलं आहे, सेम टू सेम. जसं माझं रिॲक्शन होतं, जसं मी करत होते तसा तो करतोय. तो यायलाच म्हणजे बघत नाही आहे. जरी उचलून आणला तर जो जोरात ओरडतो. चला, आत्ताचं टायमिंग जे आहे ते संध्याकाळी किती वाजलेत? 5 वाजलेत. 5 वाजलेत. पटापट तयार झालोय. तिकडून पळून आलेत तशी पटापट आवरलोय आहे असं. आता निघत आहोत आम्ही सोनंदला, आजीला भेटायला चाललोय. चला, दीदीला ती सगळ्यांनी घ्यायला ठरवलेलं, पण जी गाडी आम्ही ठरलेली होती ती गाडीचं असं अचानक झालं की बाबा नाही. मग आता आम्ही गाडीवर निघालोय. आई चल चल चल, उशीर होते यायला आपल्याला, भेटायला बसायला तर पाहिजे थोडा वेळ तिथं. गाडी वळवा, पटकन काढा बाहेर. बयू गाडी काढजा की. घे, असू दे आता, कुठली जी अवेलेबल आहे ती घे. ओय, आम्हाला काय लुणात येतेस काय? ते लुणावर बस तूच. तर बघ ती गाडी, ती पकडली बघ त्याने. बघ ती गाडी. हा, म्हणूनच मला काल जाऊन पाडलास तिथं. लुणावर माणसं नाही बसती. ते बारके एवढी बसत नाही, मोठी माणसं. माहित आहे की नाही? बघूया की चला हो. आता मामाच्या गावाजवळ आलोय आम्ही. त्यात लुणावर बसायचं म्हणजे कधी आयुष्यात बसलं नाही. पहिल्यांदाच या लुणावर. मी पण पहिल्यांदा. आमच्या बाबाची लक्ष्मी आहे. आमच्या बाबाची गाडी आहे इथे. तिला नाव ठेवायचं नाही. आणि सागर आहे. बाबासारखीच म्हटलं. सोननमध्ये आम्ही गेल्यानंतर तिथल्याच बेकरीमध्ये खाऊ घेतला. आता प्रश्न एक पडतो की गोड चालत नाही कारण शुगर आहे. आजोबांचे दात नाही आहेत, व्यवस्थित चावता येत नाही, त्यामुळे घ्यायचं काय त्यांच्यासाठी? ब्रेड बिस्किट घ्यावं तर त्याच्यामध्ये पण थोडीफार शुगर येते, म्हणून जास्तीत जास्त मी तिखटाचे पदार्थ जे आधीमध्ये चुनूमुनू वेळेमध्ये खातील ह्या हिशोबाने घेतलेलं होतं. आणि बघा, पोरांची आजी जर म्हणजे सोबत असेल तर ते पोरांचं ना फक्त एकच असतं, तिला ओढत न्यायचं आणि जे पाहिजे ते घ्यायचं. म्हणजे तिन्ही पण तसलीच आहेत. आर्यन पण तसाच आहे, आयुष पण आहे आणि आरुष पण आहे. आणि आजी पोरांवरती कितीही लागू दे, अगदी तुम्ही तासाला मागू दे, ते तासाला जाऊन देणार, असं हे आजीचं प्रेम आहे. चला, ह्या व्हिडिओचा मी इथंच एंड करते. आवडला असेल तर लाईक करा. मनापासून आभारी. श्री स्वामी समर्थ.